नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण तुम्हा सगळ्यांनी जास्त रिक्वेस्ट केलेली रेसिपी बघतोय, ती म्हणजे उडपी स्टाईल पांढरी शुभ्र पातळ इडली डोसा चटणी। खूप रिक्वेस्ट आल्या होत्या, म्हणलं रेसिपी शेअर करूया आणि हे करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबर आर्या 4-in-1 नीरो ब्लेंडर प्लस फूड प्रोसेसर, ज्यामध्ये आपण चॉपिंग, ग्राइंडिंग आणि ब्लेंडिंग तिन्ही करू शकतो, ते पण एकदम इझिली। रेसिपीला सुरुवात करूया। तर फाबरच्या या ब्लेंडर सोबत आपल्याला 3 ग्राइंडिंग जार्स मिळतात। प्रत्येक जार सोबत डिटॅचेबल ब्लेड आहे, जे आपण सहज वॉश करू शकतो, रिमूव्ह करू शकतो। आता यामध्ये जाईल फुटाण्याची डाळ, त्यामध्ये जाईल ओला नारळ, थोडीशी कोथिंबीर, अगदी 2 छोट्या लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी चिंच लागणार आहे आपल्याला, चवीपुरतं मीठ घालायचं। ही चटणी बरीच पातळ असते, पण आपण सुरुवातीला थोडंसं पाणी घालू, याला ग्राइंड करूयात। सेफ्टीसाठी याला पुश अँड लॉक कंट्रोल्स आहेत। यामध्ये 2 स्पीड प्लस पल्स मोड आहे, सोबतच 400 वॅटची कॉपर मोटर आणि 20,000 RPM चा हाय स्पीड, जो आपल्याला पदार्थ जसा हवा तसाच बारीक करतो। आपण सुरुवातीला 1 स्पीडवर करूया। यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूया। ही चटणी पातळ असते ना, त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी जाईल आणि याला परत ब्लेंड करूया। आणि हे बघा, आपली ही मस्त चटणी तयार झाली आहे। तुम्हाला पाहिजे तर अजून जास्त पाणी घालून तुम्ही याला अजून पातळ केलं तरी पण चालेल। चटणी तयार झाली आहे, याला एका बोलमध्ये काढू आणि वरून एक साधा तडका करू। आणि ही चटणी अशीच पातळ असते तेव्हाच खरी मजा येते। मस्त फाईन झाली आहे। आता इथे मी गरम गरम तेलामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याचा तडका केलाय, याच्यावर ओतूया। आहा, असा मस्त तडका बसला पाहिजे। थोडीशी कोथिंबीर ठेवली आणि आपली ही साऊथ इंडियन उडपी स्टाईल इडली डोसा चटणी तयार झाली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा। अशाच रेसिपीज बघण्यासाठी फाबर इंडियाच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।